नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघता ही झेंडूची फुलं आपण मागल्या वेळी लावलेली, तुम्हाला तर माहितीच आहे. झेंडूची फुलं लागाय बिन सुरुवात झाली. मग आज पहिलीच फुलं आपण आपल्या देवाला घालणार आहे. लई काय लागाय नव्हती, तेवढी 2-3 आळी लागलेली. त्यांची झेंडूची फुलं आपल्याला काढून आणायची होती. मग झेंडू काढाय आपल्याबरोबर आपली चिंगी बिन आलती. झेंडूची फुलं तर काढून जात आणि काही झेंडूची फुलं आहेत ती उद्या काढायची आहेत आपल्याला. मग काढलेली झेंडूची फुलं आपल्या ग्रामदेवत भैरवनाथला घालायची होती. पहिल्यांदा जर देवाच्या पाया पडून घेतलं आणि नंतर घातली फुलं देवाला. देवाच्या साईडलाच महादेवाची पिंडी होती, त्याला बिन फुलं घालून घेतली. आमच्या देवाच्या मागच्या साईडला बिन महादेवाची पिंडी आहे आणि महादेवाचा नंदी बिन आहे, त्यांना बिन फुलं घालून घेतली. आता भैरी देवाला घालून घेतलीत आणि गेलो आपल्या कुलदेवताला. आमचा कुलदेवत आहे खंडोबा, त्याला बिन फुलं घालायची होती. गेलो घरी. आमचा सार्थक पाटील म्हटला मीच फुलं घालणार. म्हटलं बाबा घे फुलं आणि घाल तेवढी एकदाशी. वर आणि बघतोय व्हिडिओ चालू केलाय का नाही बघायला. मग आपल्या खंडोबाला बिन फुलं व्यवस्थित घालून घेतलीत आणि आपल्याला जायचं होतं कोल्हापूरला. त्यामुळे गाडी काढली आणि निघालो कोल्हापूर. आणि हा रस्ता कोणता आहे तुम्हाला माहितीच आहे, सांगायची काही गरज नाही. या खड्ड्यातनं कसं तरी गेलो आमच्या बंगल्यावर, कारण इथं मम्मीला आणि पप्पानी आम्हाला सोडायची होती. आमच्या बंगल्यावर असला व्ह्यू इथं गणी ते जरा बघित बसलो. आमच्या बंगल्यात एक साईडच्या घरात मांजर येते, त्याला व्हिडिओ मध्ये जरा घेतलं. कसं वाटते मांजर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या भावाला नक्की फॉलो करा.